वेलकम बॅक टू दी चॅनल अमित कोळेकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यातला कितवा व्हिडिओ चालू आहे? आपला थर्ड वाला व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, अप टू आतापर्यंत 2 व्हिडिओ आपले कम्प्लीट झालेले आहेत. ठीक आहे, ज्यांनी पहिले स्टार्टिंगचे 2 व्हिडिओ बघितले नसतील मग त्यांना हा जो नेक्स्ट टॉपिक जो आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बिलकुल समजणार नाहीये. म्हणून पहिले तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जावा, तिथून पहिले 2 व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, तरच तुम्हाला इझी जाईल ना, कारण मी बेसलाईन जे काही सांगितलेलं आहे ना ते तिथं सांगितलेलं आहे. परत तुम्ही बोलणार अरे हे काय शिकवते ते म्हणून, परत तुम्ही मलाच बोलणार अरे काही समजत नाही, मग परत तुम्ही दुसऱ्या चॅनलला फॉरवर्ड होणार, परत तिकडे पण तसंच असणार तुमचं. कारण असं का होणार माहिती का, तुम्ही स्टार्टिंगचेच व्हिडिओ नाही बघितले. म्हणून बेसलाईन जे आहे ते पहिलं क्लिअर करा. ठीक आहे, म्हणून 10 वेळा तेच सांगतोय. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिलं व्हॉट्सअप लिंकला जॉईन व्हा. बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करा, डायरेक्ट जॉईन व्हा. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं काही कन्सेप्ट सांगतो, मग त्याच्यानंतर हा क्वेश्चन सांगतो. ठीक आहे, बघा समजा आता एक लाईन आहे. ठीक आहे, ह्या लाईनचं इक्वेशन सपोज नाही का, ह्या लाईनचं इक्वेशन समजा 3x + y = 5 आहे. ठीक आहे, सो ह्या लाईनचं इक्वेशन हे आहे. पण ह्या लाईनचं इक्वेशन, ही जी काही लाईन आहे इक्वेशन हे आहे, मग ह्या लाईनचं स्लोप कसा काढणार मी? दॅट इज मी असं काढणार -a/b. ठीक आहे, सो मग मी कसा काढणार बघा, ह्या लाईनचा स्लोप कसा काढणार? 3 अपॉन बघा y चा कोइफिशियंट 1 आहे, सो आन्सर येणार -3. ठीक आहे, सो -a/b हा फॉर्म्युला आहे. जर लाईनीचे इक्वेशन दिलं असेल तर -a/b यूज करायचं. सो दॅट इज a म्हणजे दॅट इज 3, सो -3 अपॉन y चा कोइफिशियंट 1, सो -3 येणार. ठीक आहे, ह्या लाईनचा स्लोप काय येणार? -3. मग आता समजा माझी लाईन अजून एक पॅरलल आहे. ठीक आहे, ह्या लाईनला अजून एक लाईन पॅरलल आहे, मग ह्याचा पण स्लोप काय असणार? ह्याचा पण स्लोप -3 असणार. ठीक आहे, ह्याचा पण स्लोप काय असणार? -3 असणार. ठीक आहे, हे कन्सेप्ट क्लिअर करा व्यवस्थित. समजा आता हे 2 लाईनला समजा आता ही लाईन काढून टाकलं मी. समजा ही लाईन जी आहे, ह्या लाईन म्हणजे हे लाईनला नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे काय? परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर लाईनचा मला स्लोप काढायचा आहे. मग मी कसं काढणार? मग माझ्याकडे ह्या लाईनचा स्लोप काय आहे? ह्या लाईनचा स्लोप दॅट इज m = -3. ठीक आहे, मग ह्या लाईनचा स्लोप जर मला काढायचा असेल तर मी असं लिहिणार स्लोप = -1/m. सो हे जे काही स्लोप आहे त्याचा रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल केलं सो मायनसनी मल्टिप्लाय करा. सो दॅट इज काय ना -1/m ची व्हॅल्यू किती? -3, सो दॅट इज 1/3 येणार. ठीक आहे, ह्याचा स्लोप असा काढतात, हे लक्षात राहू दे. जर ह्या लाईनला अजून एक पॅरलल असेल तर त्याचा स्लोप -3 येणार. आणि जर त्याला परपेंडिक्युलर असेल सो त्याचा रेसिप्रोकल करा आणि मायनसनी मल्टिप्लाय करा. ठीक आहे, दॅट इज द स्लोप ऑफ द नॉर्मल. ठीक आहे, हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे, चला आता सांगतो तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3 वाला. ठीक आहे, ओके. चला क्वेश्चन नंबर 3 वाला बघा, व्यवस्थित लक्ष द्या. काय बघा, फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. आता एक कर्व आहे. ठीक आहे, ओके, कर्व काढला. कर्वचं इक्वेशन आहे दॅट इज y = x³ - 2x² - x आहे. वेअर द टँजंट आर पॅरलल. वेअर दिस टँजंट आर पॅरलल. समजा आता हे असं आहे. ओके, समजा मी असं काही काढतो. वेअर द टँजंट आर पॅरलल टू दिस लाईन. आता नीट समजून घ्या, मी वाटलंच तर हे असं काढतो. ठीक आहे, हे कर्व असा काढतो. सो हे एक टँजंट आहे आणि हे एक टँजंट आहे. बघा कसं सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. सो y = x³ - 2x² - x हे कर्वचं इक्वेशन आहे. ठीक आहे, दिस इज अ कर्वचं इक्वेशन. हे वाला हे जे आहे ते कर्वचं इक्वेशन आहे. ओके, सो द टँजंट आर पॅरलल टू. द टँजंट आर पॅरलल टू. कुणाला पॅरलल आहे? एका लाईनला पॅरलल आहे. ठीक आहे, सो पॅरलल टू 3x - y + 1 = 0. सो दॅट इज मी असं लिहू शकतो का? सो कसं येणार? 3x - y + 1 = 0. हे जी काही लाईन आहे ह्या टँजंटला, म्हणजे हे जे काही कर्व आहे ह्या टँजंटला काय आहे? पॅरलल आहे. ठीक आहे, म्हणजे 2 लाईन आहे, 2 लाईन एका लाईनला पॅरलल आहे. जर ह्याचा स्लोप जर मी काढला तर ह्याचा स्लोप समजा 1 आला तर ह्याचा स्लोप किती येणार? 1 येणार. कसं काय? कारण काय आहे? पॅरलल टू. मग पॅरलल लाईनचा स्लोप काय येणार? सेमच येणार. ठीक आहे, चला 1 बाय 1 सांगतो तुम्हाला काय करायचंय. सो गिवन काय आहे? इक्वेशन ऑफ कर्व. इक्वेशन ऑफ कर्व.
कर्व. सो काय आहे इक्वेशन ऑफ कर्व दॅट इज y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x² मायनस एक्स. ठीक आहे. सो आता नीट बघा, जर मी ह्याला डिफरन्शिएट केलं तर मला ह्या दोन लाईनचा काय भेटेल, स्लोप भेटेल. काय भेटणार, ह्या दोन लाईनचा काय भेटणार, स्लोपच भेटणार. ठीक आहे, ह्या दोन लाईनचा स्लोप भेटणार. सो डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू पॉवर खाली घ्या, पॉवर मधून एक लेस करा, सो दॅट इज स्क्वेअर, मायनस पॉवर खाली घ्या, 2 खाली घेतलं तर 2 2 4 होणार, एक्स तसाच येणार. ठीक आहे, पॉवर मधून एक लेस म्हणजे 1 राहणार, मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येणार. ठीक आहे. सो मी आता हे स्लोप काढलाय कोणाचा, ह्या दोन लाईनचा स्लोप काय आलाय 3x² मायनस 4x मायनस 1. ठीक आहे. ओके. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. सो आता ही एक लाईन दिली. ओके. सो इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन इज काय आहे, दॅट इज 3x मायनस y प्लस 1 इक्वल टू 0. ओके. सो ह्या लाईनीचा जे काही इक्वेशन आहे हे दिलं. मग आता याचा स्लोप कसा काढू, मी कसा काढणार सांगा, स्लोप ऑफ लाईन. सो कसा काढणार स्लोप ऑफ लाईन, दॅट इज m इक्वल टू मायनस a अपॉन b. हा फॉर्म्युला आहे. जर एखाद्या लाईनचा स्लोप काढायचा आहे तर मायनस a बाय b करणार. ओके. सो मायनस a ची व्हॅल्यू किती आहे 3. ओके. आणि b ची व्हॅल्यू बघा, b ची व्हॅल्यू मायनस 1 आहे, सो इथं 1 असतो, सो मायनस 1. सो इथं आला 3. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन किती आला, 3 आला. सो आता जर ह्या लाईनचा स्लोप 3 आहे तर मला सांगा ह्या दोन लाईनचा स्लोप किती असेल, दॅट इज 3. हे पण 3 बरोबर. सो हे पण 3, हे पण 3. बघा हे कर्व आहे. ओके. मग ह्याला मी डिफरन्शिएट केलं तर मला काय भेटलं, स्लोप भेटला. हा पण स्लोपच आहे. कोणाचा स्लोप आहे, हा ह्या दोन लाईनीचा स्लोप आहे. ओके. आणि हा पण स्लोप आहे, हा स्लोप ह्याचा आहे, 3 भेटला, याला 3 भेटला आपल्याला ह्या इक्वेशनचा. ठीक आहे. 3 इथं भेटलं. मग ह्या दोन लाईनीचा स्लोप पण किती आहे, 3 चा आहे. सो मी असं देतो स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे. स्लोप ऑफ टँजेंट काय येणार, दॅट इज स्लोप ऑफ टँजेंट पण सेमच येणार, 3 येणार. सो स्लोप ऑफ टँजेंट इज ऑल्सो 3. ठीक आहे. सपोज मी त्याला नाव देतो m1. ओके. इक्वेशन नंबर 2. सो ह्या दोन लाईनीचा स्लोप हा आहे. ओके. आणि ह्या दोन लाईनीचा स्लोप हाच आहे, म्हणजे दोन्ही कसे आहेत, इक्वलच आहे. पण इथं काय आहे, इथं अननोन आहे आणि इथं नोन व्हॅल्यू आहे, म्हणून काय करणार आता, इक्वेट करणार. सो इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 इक्वेट दे. ठीक आहे. इक्वेट करा. सो 3x² मायनस 4x. ओके. सो मी असं लिहितो, थांबा, दॅट इज dy बाय dx इक्वल टू दॅट इज m1. ओके. सो असं लिहिलं. सो dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे, 3x². ओके. मायनस 4x मायनस 1 इक्वल टू m1 ची व्हॅल्यू किती आहे, 3. सो 3 लिहिलं. ठीक आहे. आता काय करणार, 3 प्लस मध्ये इकडे आलं मायनस होणार, सो मायनस 1 हे इकडे आलं मायनस 3 होणार, सो मायनस 1 मायनस 3 दॅट इज मायनस 4. सो इथे लिहिणार मी 3x² मायनस 4x मायनस 4 इक्वल टू 0. ठीक आहे. चला पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. ओके. हा. सो बघा आता हे जे काही इक्वेशन आहे ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे, ते तुम्हाला येतच सॉल्व्ह करता. चला मी पटापटा सांगतो सायमल्टेनियसली इक्वेशन. ठीक आहे. 3 ने 4 ला मल्टिप्लाय करा. सो 3 4 जा 12. सो मायनस 12 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन सबट्रॅक्शन मायनस 4 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 12 यायला पाहिजे. मग असे कोणते फॅक्टर असतील सांगा, 12 यायला पाहिजे. सो 3 4 जा. ओके. सो मायनस 4 यायला पाहिजे ना. सो चालेल का, नाही चालणार. सो 6 2 जा आणि हे मायनस देतो, मायनस 6 देतो. ठीक आहे. 6 2 जा 12 मायनस 6 प्लस 2 दॅट इज मायनस 4. ठीक आहे. दिस कंडिशन आर सॅटिस्फाय फॉर गिवन इक्वेशन. सो इथे काय होणार मग, 3x². ओके. मायनस 6x प्लस 2x मायनस 4 इक्वल टू 0. ठीक आहे. चला हे रफ करतो. माहिती ना तुम्हाला, म्हणजे फॅक्टरायझेशन कसं करतात ते माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. सो आता काय कॉमन काढू, 3x कॉमन काढतो ह्याच्यातून. 3x कॉमन राहिला काय, मग x मायनस 2 राहिला. ओके. प्लस 2 कॉमन, x मायनस 2 राहिले इक्वल टू 0. सो x मायनस 2 इक्वल टू 0 आहे ना, हे कॉमन काढल्या. ठीक आहे. मी डायरेक्ट करतो, डायरेक्ट तुम्हाला यायलाच पाहिजे.
म्हणजे तुम्ही 12th स्टँडर्डला आहे येऊन म्हणजे 12th स्टँडर्डला आले कसं मग तुम्ही असेच जर येत नसेल तर. ठीक आहे. सो इथे येणार 3x प्लस और 3x प्लस 2 इक्वल टू 0. सो इथे येणार x ची व्हॅल्यू 2 येणार. सो और x इक्वल टू -2/3 येणार. ठीक आहे बरोबर. सो 3. सो आता मला x चे कोऑर्डिनेट भेटले. आता y चे कोऑर्डिनेट कसे भेटणार. मग पुट इन इक्वेशन नंबर ह्याच्यात करा, कर मध्ये करा. सो पुट इन इक्वेशन, पुट इन कर इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशन ऑफ कर. ठीक आहे. सो करचे इक्वेशन काय आहे. वेन x इक्वल टू 2, वेन x इक्वल टू 2 घ्या. सो त्यावेळेस काय करा y इक्वल टू 2 पुट करा करच्या इक्वेशन मध्ये. 2 चा क्यूब -2 2 चा स्क्वेअर. ओके -2. सो 2 चा क्यूब 8 येणार. -2 2 चा 4 होणार. ठीक आहे. 2 चा स्क्वेअर 4 8 -2. सो इथे येणार -2. सो y ची व्हॅल्यू आली -2. ठीक आहे. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू -2 आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. सो आता खूप मोठे मोठे सम आहेत, थोडा वेळ लागतो याला. ठीक आहे. सो आता नाव when x इक्वल टू -2/3. ठीक आहे. सो दॅट टाइम y इक्वल टू करा व्हॅल्यू पुट इथे करतो. y इक्वल टू -2/3 ब्रॅकेट क्यूब -2/3 स्क्वेअर -2/3. सो बघा x च्या जागी -2/3 ठेवतं. सो इथे त्यावेळेस प्लस होणार. x च्या जागी -2/3 ठेवतोय x च्या जागी. सो मायनस दिस मायनस अँड दिस मायनस बिकम्स प्लस. सो 2/3 येणार. ठीक आहे. सो मायनसचा क्यूब आहे. सो मायनस मध्येच येणार. 8 27. ओके. मायनस हे पॉझिटिव्ह होणार. 4. ओके. 4 2 जा 8/3. सॉरी 8/9 ना प्लस 2/3. सो काय करताय 27 ने मल्टिप्लाय करा ह्याला. सो 27 ने करू का मल्टिप्लाय. सो काय काय ना इथं. सो बघा नीट लक्ष द्या. 27 ने जर मल्टिप्लाय करत असेल तर एक काम करतो, काय करू ह्याचा. इथं बघा इथे -8/27. ठीक आहे. मायनस इथं 3 ने मल्टिप्लाय करतो. सो 3 ने मल्टिप्लाय केलं तर 24 येणार. 27. ओके. प्लस इथे कितीने करावं लागेल 9 ने. सो 9 2 जा 18 9 3 जा 27. सो आता काय काय बघा नीट बघा. सो -8 -24 किती झाले. -8 -24 दॅट इज -32. ओके. -32 प्लस 18 -32 प्लस 18. सो किती राहिले मग 32 मधून 18 गेले. राहिले हे 12 मधून 8 गेले. राहिले 4. ठीक आहे. बघा लाईट गेली. आता मला थांबायला लागेल. आता हे कम्प्लीट करावं लागेल आता. ठीक आहे. सो 12 मधून 8 गेले 4. एक कॅरी दॅट इज 1 राहिला. सो 14. सो -14. इथे किती येणार -14/27. ठीक आहे. सो माझे पॉइंट काय येणार द लिहावं लागेल ना. ठीक आहे. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. सो आता रिक्वायर्ड पॉइंट काय आले आपले बघा. द रिक्वायर्ड पॉइंट ऑन दी. सो द पॉइंट ऑन दी कर काढायचं होतं ना. सो द रिक्वायर्ड पॉइंट ऑन दी कर आर. बघा x इक्वल टू 2 त्यावेळेस -2 आलेलं. सो 2, -2. ठीक आहे. सो मी आता हे रफ करतो, ह्याची गरज नाही. सो आता वेन x इक्वल टू काय होतं अँड -2/3 -40/27. ठीक आहे. झाले. मग आपल्याला इक्वेशन पॉइंट भेटले आपल्याला दोन्ही. ठीक आहे. दिस इज दिस वन. सो अँड अनदर इज दिस वन. ठीक आहे. ह्या पॉइंटवर इथं असतील, ह्या पॉइंटला हे असतील. ठीक आहे. मे बी अल्टरनेट असतील, कसे पण असतील, कारण मी कर कसा पण काढलाय ना. सो कर असा असेल दॅट्स अप टू सिच्युएशन. ठीक आहे. सो चला काढा स्क्रीनशॉट. लाईट पण आली लवकर, बरं झालं. ना क्वेश्चन नंबर 4 जो आहे थोडा जरासा डीप मध्ये सांगतो, थोडा टाइम लागेल पण जरासा पेशन्स ठेवा. ठीक आहे. बघा व्यवस्थित सांगतो ते तुम्ही लक्ष द्या. काय काय दिलंय. फाइंड दी इक्वेशन ऑफ अ टँजंट. काय विचारलंय. फाइंड दी इक्वेशन ऑफ अ टँजंट. म्हणजे कोणाचं इक्वेशन काढायचं, त्या टँजंटचे इक्वेशन काढायचं. ठीक आहे. समजा असा कर आहे माझा, असा कर आहे. ठीक आहे. टू दी कर x² + y² -2x - 4y + 1 = 0. मग ह्या करचं इक्वेशन जे आहे ते हे दिलेलं आहे.
ठीक आहे. सो ह्या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. सो आता बघा विच आर पॅरलल टू दी एक्स ऍक्सिस, ह्याचे जे काही टँजंट आहे म्हणजे समजा हे असं आहे, ठीक आहे. ह्याचे जे काही टँजंट आहे टँजंट, ठीक आहे, हे कुणाला पॅरलल आहे, हे एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. ठीक आहे, कुणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला. सो एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. ठीक आहे, हे जे काही टँजंट आहे ह्या लाईनला पॅरलल आहे. ठीक आहे. सो आता नीट बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट, म्हणजे मला ह्या लाईनीचं इक्वेशन काढायचं. कोणत्या लाईनीचं, ह्या लाईनीचं. सो मे बी आता मी फ्री हँडली काढलंय, पण मी अजून सॉल्व्ह नाही केला. ठीक आहे, सॉल्व्ह केल्यावर मला समजेल की हे जे काही टँजंट आहे, मे बी बघा हे जे काही टँजंट आहे मे बी ऑन ऍक्सिस पण येऊ शकतं, मे बी बिलो दी ऍक्सिस पण येऊ शकतं. ठीक आहे, किंवा वर पण येऊ शकतं, पण ह्या साईडला पण येऊ शकतं. ठीक आहे, समजतं ना मी काय म्हणतोय. पण आता मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी हे कर असा काढलाय. ह्याचा टँजंट मे बी एक्स ऍक्सिसवर पण येऊ शकतो, मला काहीच माहित नाहीये. ठीक आहे, ज्यावेळेस मी सॉल्व्ह करणार त्यावेळेस मी सांगू शकतोय एक्झॅक्ट की माझा जे काही टँजंट आहे ते कुठं आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करतो बघा. सो आता पहिलं मी इक्वेशन ऑफ काय लिहितोय, गिवन इक्वेशन ऑफ कुणाचं लिहू, इक्वेशन ऑफ. सो मी पहिले इक्वेशन ऑफ हे लिहितो. ठीक आहे, कर्व. सो कर्वचं इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. सो आता बघा हे जे काय आहे ह्याला मी डिफरन्शिएट करतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार 2x येणार, मान्य, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस, प्लस पॉवर खाली पॉवर मधून एक लेस, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y काढावं लागेल ना, लक्षात आहे ना तुम्हाला. सो y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, dy बाय dx मायनस x चं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. ओके, म्हणजे 2 तसंच राहणार, मायनस y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. सो 4 dy बाय dx आणि प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. ठीक आहे, इक्वल टू 0. सो dy बाय dx मधून कॉमन काढा आता. सो dy बाय dx कॉमन काढला. ठीक आहे, काय कॉमन निघेल ह्याच्यातून, काय निघेल सांगा. सो 2y मायनस 4 हे कॉमन निघेल. ठीक आहे, सो अजून काय करायला, सो मायनस 2 आहे, हे 2x आहे तिकडे शिफ्ट करा. सो दॅट इज काय होणार, हे 2 तिकडे शिफ्ट, प्लस 2x आहे तिकडे गेला मायनस 2x. ओके, हे असं झालं. आता मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू, हे 2 कॉमन काढू शकतो 1 मायनस x. ठीक आहे, ह्याच्यातून पण मी 2 कॉमन काढू शकतो, पण मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड. सो इथे येणार 2y मायनस 4. सो 2 कॉमन काढला तर काय राहणार मग, दॅट इज 2 कॉमन y मायनस 2 राहणार, बरोबर ना. 2 कॉमन काढलं बघा ना, y मायनस 2 राहणार. ठीक आहे, 2 टू गेट कॅन्सल. सो dy बाय dx किती आला, सो dy बाय dx इक्वल टू 1 मायनस x अपॉन y मायनस 2. ठीक आहे, सो दिस इज द स्लोप ऑफ कोणाचा आहे, हा स्लोप कोणाचा आहे बघा, हा स्लोप ह्या लाईनीचा आहे. ठीक आहे, समजतंय का. मी कर्वला जर डिफरन्शिएट केलं तर मला स्लोप कोणाचा भेटणार, ह्या 2 लाईनचा स्लोप भेटणार. ठीक आहे, ओके. सो आता हे 2 लाईनचा स्लोप मला भेटला, पण हे कसे अननोन आहेत. अननोन म्हणजे काय, म्हणजे इथं आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटली का, नाही भेटली. ठीक आहे, हे काय असणार, इक्वेशन नंबर 1. सो आता नीट लक्ष द्या, हे काय सांगितलंय, इक्वेशन ऑफ टँजंट टू दी कर्व दिस वन विच आर, म्हणजे हे जे काही टँजंट आहे ते कुणाला पॅरलल आहे, विच आर पॅरलल टू दी एक्स ऍक्सिस. म्हणजे अजून एक लाईन आहे. ओके, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. सो मला सांगा एक्स ऍक्सिसला जर पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय आहे. मग मला पहिले हे सांगा की इक्वेशन काय असेल एक्स ऍक्सिसचा. सो y इक्वल टू 0 असतो, बरोबर. सो x ची व्हॅल्यू असते का इथं, y इक्वल टू 0 आहे. सो म्हणजे इथं असं लिहू शकतो, बरोबर ना, 0x प्लस y इक्वल टू 0. सो ह्या लाईनीचे इक्वेशन 0x प्लस y इक्वल टू 0. ऍक्च्युली y इक्वल टू 0च असतो, आपण असंच बोलतो. ठीक आहे, पण मी हे एक्स्ट्रा का लिहिलंय, कारण मला स्लोप काढायचा ना. ठीक आहे, सो स्लोप कसा आहे ना, मायनस a बाय b. सो इक्वल टू मायनस 0 बाय 1. सो 0च आहे ना. ठीक आहे, सो म्हणजे मला आता काय काढावं लागेल, स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ दिस लाईन, स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस, स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस काय आहे, स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इक्वल टू 0 आहे, हे लक्षात राहू दे. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. सो
हे जे काही स्लोप आहे 0, बघा हे जे काही स्लोप आहे म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप किती आलाय 0, विच इज दिस लाईन इज पॅरलल टू दिस अँड दिस वन. सो ही जी काही लाईन आहे ही ह्याला पण पॅरलल आहे आणि ह्याला पण पॅरलल आहे. सो ह्याचा स्लोप 0 आहे तर ह्याचा किती असणार 0च असणार. ठीक आहे. सो मी अजून एकदा लिहू शकतो असं की कसं लिहू शकतो बघा असं लिहू शकतो द इक्वेशन ऑफ द स्लोप ऑफ tangent is m1 equal to 0. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2. सो यांचे पण स्लोप कसे असणार आहे 0. ठीक आहे. बघा जसं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तसं करा, पण मी माझ्या पद्धतीने सांगतोय समजण्यासाठी लिहून देतोय. ठीक आहे. सो बघा आणि बोर्डाला ही स्टेप चालणार आहे 100% चालेल. ठीक आहे. गेल्या वर्षीला पण मी असंच शिकवलेलं आहे, आता पण असंच शिकवतोय. ठीक आहे. सो दिस इक्वल टू दिस वन करा. सो dy बाय dx इक्वल टू हे कोणाला इक्वल करणार m1 ला, कारण हे अननोन स्लोप आहे म्हणजे हे स्लोप त्याचेच आहेत पण अननोन आहे आणि हे स्लोप पण त्याचेच आहेत पण हे काय आहे नोन आहे. एक अननोन आहे एक नोन आहे. ठीक आहे. सो बघा काय ना मग सो dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस एक्स अपॉन y मायनस 2. सो इक्वल टू 0. m1 ची व्हॅल्यू 0. सो काय ना मग हे तिकडे गेल्यावर 0च येणार. ठीक आहे. सो 1 मायनस एक्स इक्वल टू 0. सो x ची व्हॅल्यू किती आली 1. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आली 1. पहिल्या एवढा स्क्रीनशॉट काढा त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. ओके. सो आता x ची व्हॅल्यू मला भेटली. आता काय काढायला लागेल. आता x ची जी व्हॅल्यू आहे ना ती इक्वेशन ऑफ कर्व मध्ये पुट करा, मग मला तिथून y ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. सो पुट इन इक्वेशन ऑफ कर्व. ठीक आहे. सो कर्व लिहावं लागेल. सो नीट ह्याच्या खाली लिहा व्यवस्थित. सो कर्वचं इक्वेशन काय आहे एक्स स्क्वेअर. सो एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1. सो 1 चा स्क्वेअर 1च येणार प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 1 जा मायनस 4y प्लस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. सो काय येणार मायनस 2 1 जा 2 येणार. ठीक आहे. मायनस 2 येणार. मायनस 2 प्लस 1 नाही सॉल्व्ह करावं लागेल. 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 1 इक्वल टू 0. बघा प्लस 1 प्लस 1 सो प्लस 2 येणार. ओके. सो 2 बघा 1 प्लस 1 2. सो 2 मायनस 2 कॅन्सल. सो 0 येणार. सो फक्त काय राहिलं y स्क्वेअर मायनस 4y इक्वल टू 0. y कॉमन काढा. सो y मायनस 4 येणार इक्वल टू 0. ठीक आहे. y कॉमन काढलेला आहे. सो एक इक्वेशन बघा y इक्वल टू 0 येणार. ओके. अँड y मायनस 4 इक्वल टू 0. सो y इक्वल टू 4 येणार. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. y मायनस 4 इक्वल टू 0. सो दॅट इज y इक्वल टू 4. आता नीट बघा काय विचारलंय फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजेंट. बघा आता इथे खेळ बघा कसला भारी. आता कळेल की माझे टँजेंट कुठे आहेत ऍक्च्युली. बघा आता सो फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजेंट. ओके. सो मला पॉइंट काय काय भेटले. सो इथे जे काय पॉइंट आहे y इक्वल टू 0. ओके. आणि y इक्वल टू 4 इथे भेटलंय 4. ठीक आहे. 4 मला x चा काही घेणार नाहीये कारण काय माहिती का मला ह्या लाईनीचा स्लोप काढायचा ह्या लाईनीचा. ठीक आहे. जर ह्या लाईनीचा स्लोप सॉरी ह्या लाईनीचा मला इक्वेशन काढायचं आहे आणि ही लाईन कशी आहे. ही लाईन ह्या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. सो दॅट टाइम y इक्वल टूच येणार ना. सो y इक्वल टूच येणार. ह्या लाईनीचं जे काही इक्वेशन आहे ते y इक्वल टूच येणार. सो y इक्वल टू 0 येणार आणि y इक्वल टू 4 येणार. ठीक आहे. पण ऍक्च्युली माझा कर्व मी तुम्हाला स्टार्टिंगला काय बोललो की मला माहित नाही माझा कर्व कुठं येतोय, पण इथं मी सांगू शकतो y इक्वल टू 0 आहे ना. सो मग माझा कर्व ह्याला टच होणार. ठीक आहे. हा जो कर्व आहे तो ह्याला हे होणार काय म्हणतात टच होणार. ठीक आहे. असा कर्व आहे अशी ही लाईन आहे. सो एक्स ऍक्सिस वर त्याचा इक्वेशन असतं y इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे हे ऍक्च्युली जे आहे ना ते असं आहे. समजते ना. कारण मला स्टार्टिंगला माहित नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं अगोदरच. मग आता डायग्राम बरोबर आहे. ठीक आहे. सो ह्याचा पॉइंट किती आहे 4. सो y इक्वल टू 4. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे y इक्वल टू 4 y इक्वल टू 0 काय दिस इज द इक्वेशन ऑफ अ टँजेंट. सो काय करायचंय द फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजेंट. झालं मॅटर संपला. सो मग आता इथे येणार इक्वेशन ऑफ tangent which is parallel to x axis.
सो किती आलं y इक्वल टू 0 आलं. ठीक आहे. आणि एक जो टँजंट आहे ते ऑन एक्स एक्सिस आहे आणि दुसरा जो टँजंट आहे तो पॅरलल टू y एक्सिस आहे. सो y इक्वल टू पॅरलल टू एक्स एक्सिस आहे. सो y इक्वल टू 4. सो हे माझे काय झाले इक्वेशन झाले. सो मी 4 ला इकडे पण लिहू शकतो y मायनस 4 इक्वल टू 0. ठीक आहे. दॅट्स अप टू तुम्हाला कसं लिहायचंय. ओके चला काढा स्क्रीनशॉट आणि व्यवस्थित करा. हे मी थोडं डीप मध्ये सांगतोय आणि थोडं जसं टाइम लागेल नाही का, कमीच क्वेश्चन होतील पण मी डीप मध्ये सांगतोय म्हणून. ओके. फिफ्थ वन बघा, फिफ्थ मध्ये काय दिले तुम्हाला व्यवस्थित लक्षात द्या. ठीक आहे. थोडासा हा क्वेश्चन आन्सर जे आहे ते खूप थोडासा मोठा आहे. ठीक आहे. चला व्यवस्थित लक्ष द्या आणि क्वेश्चन स्क्रीनवर डिस्प्ले होईल. ठीक आहे. चला मी रीड करतो फक्त. सो बघा काय दिलंय, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल. बघा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व. म्हणजे कुणाचं इक्वेशन काढायचंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचंय. ठीक आहे. सो काय दिलंय, त्या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे विच आर पॅरलल टू दी लाईन. बघा काय काय दिलंय नीट लक्ष द्या. सो एक कर्व दिला आपल्याला, समजा मी कर्व काढतो असा, समजा कर्व काढला. ठीक आहे. सो हे जे काय लाईन आहे हे कर्व आहे. ठीक आहे. सो कर्वचं इक्वेशन काय आहे, 3x² मायनस y² इक्वल टू 8 दिलंय. सो काढायचं काय आपल्याला, सो फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल म्हणजे काय, बघा ही एक लाईन आहे. ठीक आहे. सो ही एक लाईन अशी आहे, ही लाईन अशी आहे. ठीक आहे. चला व्यवस्थित काढतो जरासा. चला ही एक लाईन अशी आहे. ठीक आहे. ही एक लाईन आहे. ओके. सो दोन लाईन आहेत. ह्या कर्वचं जे काय आहे बघा, हे कर्व आहे. सो दोन टँजंट आहेत आणि त्या टँजंटला दोन नॉर्मल आहेत. ठीक आहे. ते नॉर्मल काय सांगितलं त्याने तुम्हाला, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व अँड पुढे काय विचारलं, विच आर पॅरलल टू द लाईन. म्हणजे हे जे काय लाईन आहे, हे काय नॉर्मल आहे, त्याला एक लाईन पॅरलल आहे. ठीक आहे. एक लाईन काय आहे, पॅरलल आहे. आणि ह्या पॅरलल लाईनचे इक्वेशन काय दिले, दिस लाईनचे इक्वेशन काय दिले तुम्हाला, इक्वेशन दिले दॅट इज एक्स प्लस, बघा ह्या लाईनचे इक्वेशन आहे एक्स प्लस, एक मिनिट हा, एक्स प्लस 3y इक्वल टू 4, 3y इक्वल टू 4. ठीक आहे. बघा आपल्याला काय करायचंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचंय. काय काढायचंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचंय. मग त्यासाठी मला काय माहिती पाहिजे, त्यासाठी मला हे पॉइंट माहिती पाहिजे. बरोबर ना, त्यासाठी मला हे पॉइंट माहिती पाहिजे. सो मी कसं काढणार, मग त्यासाठी मला हे स्लोप पण माहिती पाहिजे. म्हणजे ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा काय माहिती पाहिजे, स्लोप माहिती पाहिजे. मग आता स्लोप कसं काढणार, बघा तुम्हाला इक्वेशन ऑफ कर्व दिलाय. ओके. मग ह्याला डिफरन्शिएट करा. सो इक्वेशन ऑफ कर्व इज 3x² मायनस y² इक्वल टू 8. सो ह्याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. सो काय होणार, पॉवर खाली येणार. सो पॉवर खाली आला काय होणार, 3 टू 6 होणार. x तसाच राहणार आणि पॉवर मधून एक लेस दॅट इज 1 राहणार. ठीक आहे. सो मायनस, बघा आता परत डिफरन्शिएट ऑफ y² कसं करणार, सो पॉवर खाली घ्या दॅट इज 2y. ओके. सो y चे डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx, dy बाय dx इक्वल टू 8 चे डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. ठीक आहे. सो आता ही टर्म तिकडे मायनस मध्ये तिकडे गेला प्लस होणार. सो असं येणार 6x इक्वल टू 2y dy बाय dx. ओके. सो 2y मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो म्हणजे मी असं लिहू शकतो का, दॅट इज dy बाय dx इक्वल टू 6x तसाच अपॉन 2y मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो इथे 2y. सो 2 1 तर 2 3 जा. सो dy बाय dx काय आलं, दॅट इज 3 येणार, 3x अपॉन y. ठीक आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ, सो सॉरी, दिस इज द स्लोप ऑफ द टँजंट. हे काय काढलं आपण, ह्या लाईनीचा स्लोप काढलाय. कोणत्या लाईनीचा, बघा ह्या लाईनीचा मी स्लोप काढलाय. हे लाईन आणि हे लाईनीचा स्लोप काढलाय. ओके. जर मला ह्या लाईनीचा स्लोप काढायचा असेल तर, म्हणजे बघा मी ह्या लाईनीचा स्लोप काढलाय, किती आलाय, 3x अपॉन y आलाय. ठीक आहे. मग आता जर मला ह्या लाईनीचा स्लोप काढायचा असेल, कोणत्या लाईनीचा, ह्या लाईनीचा आणि ह्या लाईनीचा, मग मी काय करणार, कोणता फॉर्म्युला माझ्याकडे. सो मी असं लिहिणार, ह्याला सपोज मी m लिहू का, m इक्वल टू 3x अपॉन y लिहितो. ठीक आहे. सो इक्वेशन नंबर 1 देतो. सो नाव स्लोप ऑफ नॉर्मल. सो स्लोप ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला कसा काढतो आपण, -1 अपॉन m लिहितो. बरोबर ना, -1 अपॉन dy बाय dx लिहितो. सो m ची व्हॅल्यू किती आहे, m ची व्हॅल्यू आहे दॅट इज -1 बाय 3x अपॉन y. ठीक आहे. 3x अपॉन y. सो आता हे y वर गेला काय होणार, सो बघा y असं होणार आणि 3x असं येणार.
सो दिस इज द स्लोप ऑफ, इथं मी M1 लिहितो, ठीक आहे. सो M1 लिहितो. सो दिस इज द स्लोप ऑफ विच, स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे, समजतंय का. आता मी स्लोप ऑफ नॉर्मल काढलाय. आता तुम्हाला ह्या लाईनीचे स्लोप लिहिलेले इक्वेशन, मग ह्याच्यावरून पण मी ह्याचा स्लोप काढू शकतो. ठीक आहे, मग मी काय करतो बघा, नीट लक्ष द्या. हे दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. सो नाव इक्वेशन ऑफ दिस लाईन. सो इक्वेशन ऑफ लाईन, सो इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, x प्लस 3y इक्वल टू 4. ठीक आहे, मग मला ह्या लाईनीचा स्लोप काढायचा आहे. कसं काढतो आपण ह्या लाईनीचा स्लोप, माहिती तुम्हाला कसं काढतात. सो दॅट इज इक्वेशन ऑफ स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ गिवन लाईन. सो ह्या लाईनीचा स्लोप काढतोय. कसं काढणार, सो दॅट इज मी असं काढणार बघा, -a/b. सो -a/b. सो करा मग स्लोप भेटेल आपल्याला. सो दॅट इज -a ची व्हॅल्यू किती 1 आहे. सो 1/b ची व्हॅल्यू किती आहे 3. सो इथे मी लिहिलं 3. ठीक आहे. सो आता इक्वेशन नंबर, सपोज इथे इक्वेशन नंबर 3 लिहितो. ठीक आहे. सो मला सांगा आता हे जे काही लाईन आहे ह्याचा स्लोप हे कुठे गेला, -y/3x काढलाय. सो ठीक आहे. सो ह्या लाईनचा स्लोप काय, ह्या लाईनचा स्लोप -1/3. सो हे जर -1/3 आहे तर मला सांगा ह्याचा स्लोप पण किती असणार आहे. सो दॅट इज -1/3 असणार आहे. बरोबर ना. बघा ह्याचा स्लोप एक नोन आहे आणि एक अननोन आहे. बरोबर. सो मी ऍक्च्युली ह्याचा स्लोप काढलाय -1/3. ओके, जर हे -1/3 आहे तर ह्याचा स्लोप पण -1/3 आहे. ठीक आहे, आणि हे पण काय काढलंय, हे पण ह्याचा स्लोप काढलाय. मग दिस स्लोप इक्वल टू दिस स्लोप. सो इक्वल करायचं, मग मला तिथून पॉइंट भेटतील. ठीक आहे. सो मला इक्वल करावं लागेल. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय आहे. ठीक आहे. चला. सो आता काय करणार तुम्ही, हे स्लोप आणि हे स्लोप इक्वल करा. सो मी तुम्हाला सांगितलं ना, हा स्लोप जेवढा आहे -1/3 तेवढाच हा स्लोप आहे. सो हा एक स्लोप नोन आहे, माहिती आहे, आणि ह्याचाच एक स्लोप अननोन आहे. सो मला तिथून पॉइंट भेटतील. सो इक्वेट करा. सो इक्वेशन फ्रॉम 2 and 3. सो फ्रॉम 2 and 3 तिथून काय लिहू शकतो मी. सो -y/3 इक्वल टू -1/3. So 3 get cancelled. Okay. So minus also get cancelled. So y equal to काय येणार, y equal to x येणार. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर. सो याला मी एक असा बॉक्स बनवतो. इक्वेशन नंबर समजा इथं 4 आहे. ठीक आहे. सो मला एक पॉइंट भेटला, म्हणजे y जेवढा आहे तेवढाच x आहे. सो मी आता हे काय करतो, मला इकडचे पॉइंट करावे लागतील ना. जर मला पॉइंट माहिती असेल, ह्याचे पॉइंट जर माहिती असेल तर मी ह्याचे इक्वेशन काढू शकतो ना. कोणत्या फॉर्मॅटने, दॅट इज स्लोप पॉइंट फॉर्मनी. ठीक आहे. जर मला पॉइंट काढायचा असेल तर मला ही व्हॅल्यू ह्या कर्वच्या इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल. ठीक आहे. सो पुट इन इक्वेशन ऑफ विच वन, इक्वेशन ऑफ कर्व. ठीक आहे. सो इक्वेशन ऑफ कर्व काय आहे आपला. सो इक्वेशन ऑफ कर्व मी नाही दिलंय तर इथं बघायला लागेल मला. सो दॅट इज 3x स्क्वेअर मायनस y² इक्वल टू 8. ठीक आहे. सो y च्या जागी मी x देतो. सो म्हणजे काय नाही तर 3x² मायनस y च्या जागी x. सो इथे येणार x² इक्वल टू 8. 3x² मधून 1x² गेला, राहिले 2x². ओके. 8 तसाच. सो x² इक्वल टू 2 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो 8/2 दॅट इज 4. ओके. सो प्लस मायनस 2 येणार. सो x ची व्हॅल्यू प्लस मायनस 2 येणार. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट केलं प्लस मायनस 2 येणार. सो आता बघा मग व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. सो आता काय करायचं मग. सो दिस व्हॅल्यू, सो बघा आता x ची व्हॅल्यू काय आली, प्लस मायनस 2 आले. ठीक आहे. सो आता ही व्हॅल्यू इथं पुट करा इक्वेशन नंबर 4 मध्ये. सो पुट इन इक्वेशन 2. सो सॉरी 4 मध्ये ना. ठीक आहे. 4 मध्ये करा. सो काय काय भेटणार बघा, y इक्वल टू x ची व्हॅल्यू काय ना मग प्लस 2. बघा मी असं करतो, when x इक्वल टू 2 घेतो. ओके. x इक्वल टू 2 घेतो. ठीक आहे. मग y ची व्हॅल्यू किती येणार, y इक्वल टू x च्या जागी 2 ठेवा. ठीक आहे. x च्या जागी 2. सो y पण 2 येणार. ठीक आहे. when x इक्वल टू समजा -2 घेतो. सो y किती येणार मग,
एक्सची व्हॅल्यू -2 सो y पण -2 आहे ना. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. आता मला 2 पॉइंट भेटले. ठीक आहे, सो आता बघा हे 2 पॉइंट भेटले ना. सो मी काय करणार मग, आता मला इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं. मग मी काय करणार, द इक्वेशन ऑफ नॉर्मल ऑफ पॉइंट समजा 2 घेतो, ह्या पॉइंटला घेतो, समजा या पॉइंटला 2,2. ठीक आहे, सो काय ना मग हा माझं हे जे काही ग्राफ आहे, म्हणजे हे जे काही कर्व आहे मे बी असा असू शकतो. ठीक आहे, किंवा ह्या साईडला असू शकतो असा. ठीक आहे, पण मी हे रफ काढलेले समजण्यासाठी. ठीक आहे, सो आता द इक्वेशन ऑफ नॉर्मल ऑफ द पॉइंट विच पॉइंट 2,2. सो 2,2 ला काय ना मग, सो y - y1 इक्वल टू, मग मला ह्याचा स्लोप माहिती पाहिजे. ह्याचा स्लोप किती, -1/3 स्लोप आहे. ठीक आहे, हे नोन व्हॅल्यू घ्यावं लागेल ना, अननोन व्हॅल्यू नाही घ्यावं लागणार, नोन व्हॅल्यू घ्यावं लागेल. ठीक आहे, सो दॅट इज इथे येणार m1 दिला होता का आपण तिथं, ह्याच्या स्लोपला काय दिलं होतं, m1 दिला होता का, बघा काय दिला होता. मी इथं सपोज m लिहितो फक्त. ठीक आहे, सो x - x1. सो इथं काय ना y - y1 ची व्हॅल्यू किती आहे, सो y1 आहे 2 इक्वल टू इथं आहे -1/3. ठीक आहे, x - x1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. ठीक आहे, सो 3 ने इथं मल्टिप्लाय करा. सो डायरेक्ट करतोय, थोडं फास्ट करतो कारण हा क्वेश्चनच खूप मोठा आहे. सो रफ करतो आणि स्क्रीनशॉट काढा पटापटा. सो आता बघा ह्या 3 ने इथं मल्टिप्लाय करतो. सो काय ना 3y 3 2 6 येणार इक्वल टू -1 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा -x मायनस प्लस 2 तसाच. ठीक आहे, 1 2 2 येणार. सो काय ना मग आता हे इकडे शिफ्ट करा. सो x प्लस 3y -6 प्लस 2 इथं आला -2 0 -8 इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर किती आहे, 5th वाला असेल. ठीक आहे, सो दिस इज इक्वेशन ऑफ फर्स्ट नॉर्मल. सो ह्याचं इक्वेशन मी काढलेलं आहे. सो आता आम्हाला अजून एक इक्वेशन काढावं लागेल ना. सो मग पॉइंट पण डिफरंट घ्यावं लागतील. सो पॉइंट मला -2 घ्यावं लागतील. सो मग कसं करणार, द इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे, ऍट पॉइंट विच पॉइंट -2 सो y - y1 इक्वल टू m घ्यावं लागेल. सो याचा पण स्लोप तेच आहे ना, कारण पॅरलल आहे ना. सो x - x1 y1 ची व्हॅल्यू -2 आहे. ठीक आहे, सो +2 होणार इक्वल टू m म्हणजे 1/3 -1/3. ठीक आहे, सो x तसाच x1 ची व्हॅल्यू -2 आहे. सो +2 होणार. सो 3 ने इथं मल्टिप्लाय करा. 3y प्लस 3 2 6 इक्वल टू मायनस ने मल्टिप्लाय -x -2. ठीक आहे, सो मी डायरेक्ट करतो, डायरेक्ट सांगतो काय, x हे प्लस 3y तसंच. ठीक आहे, -2 इकडे आलं +2 होणार. सो 6 + 2 दॅट इज 8 होणार. इक्वेशन नंबर 2. सो दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे, सो आन्सर फक्त चेक करतो काय आलंय. सो 3x + 3y + 8 ओके आले, एक बरोबर आले. दुसरं x + 3y -8 ओके डन. चला व्यवस्थित करा. ठीक आहे, सो बघा कन्सेप्ट मी अजून परत एकदा सांगतो. सो बघा काय काय दिलंय, काय केलंय बघा. हे कर्व आहे, इक्वेशन ऑफ कर्व माहिती तुम्हाला. सो कर्वच्या जर इक्वेशनला जर मी डिफरन्शिएट केलं, बघा ह्या कर्वच्या इक्वेशनला जर मी डिफरन्शिएट केलं तर मला हे जे काही 2 लाईन आहेत त्याचं मला काय भेटणार, त्याचाच मला स्लोप भेटणार. ठीक आहे, जर मला ह्याचा स्लोप भेटला असेल आणि मला ह्याचा स्लोप काढायचा आहे, म्हणजे ह्या लाईनीचा ह्याला परपेंडिक्युलर आहे, ह्या लाईनला हे लाईन परपेंडिक्युलर आहे. सो त्याचा स्लोप कसा काढतो आपण, -1/dy/dx -1/dy/dx. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आली आहे त्याचं रेसिप्रोकल करायचं आणि मायनसने मल्टिप्लाय करायचं. सो मला ह्याचा स्लोप भेटणार. ठीक आहे, ह्याचा स्लोप मला अननोन भेटणार, म्हणजे ते व्हॅल्यू मला कॉन्स्टंट नाही भेटणार, अननोन भेटणार. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ x अँड y. ठीक आहे, सो जर भेटला असेल मग हे लाईनचं इक्वेशन मला दिलेलं आहे 3x + 3y = 4. ठीक आहे, सो इथून मी स्लोप काढला -a/b. सो स्लोप आला -1/3. ठीक आहे, सो दिस स्लोप इक्वल टू अननोन व्हॅल्यू. म्हणजे जर हा -1/3 तर हा पण किती -1/3 असणार, कारण हे स्लोप पॅरलल आहे. सो -1/3 असणार. सो -1/3 इक्वल टू dy/dx इक्वल टू dy/dx. ठीक आहे, म्हणजे हीच व्हॅल्यू जे आपण त्याला रेसिप्रोकल केलं ती व्हॅल्यू घ्यायची, तो स्लोप घ्यायचा. ठीक आहे, मग तिथून मला x म्हणजे y = x भेटला. ठीक आहे, मला एक रिलेशन भेटलं. मग तिथून मला मी व्हॅल्यू कशी काढणार मग, सो ती व्हॅल्यू इक्वेशनच्या ह्याच्यामध्ये पुट करायचं.
सो मला पॉईंट भेटतील. मग त्याच्यानंतर मी हा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, दॅट्स ऑल. ओके, काढा स्क्रीनशॉट फास्ट. सो चला आता व्यवस्थित लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 6. हा क्वेश्चन नंबर 6 वाला जो आहे तो खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन मी लास्ट घेतोय कारण कसं माहिती का, ह्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो आहे ना, तिथून नाही का डिफरंट सम होणार आहेत ऍड. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जसं केलं तसं नाहीये, थोडंसं डिफरंट आहे. सो मी नेक्स्ट व्हिडिओला टाकेन. ठीक आहे, आणि रेग्युलर लाईव्ह या. ठीक आहे, तुमचाच फायदा होईल. ओके, सो बघा क्वेश्चन तुम्हाला डिस्प्ले होतोय. सो क्वेश्चन काय आहे, इफ अ लाईन y इक्वल टू 4x मायनस 5. ठीक आहे, सो लाईन y इक्वल टू 4x मायनस 5 टचेस दी कर्व. म्हणजे एक कर्व आहे आणि कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. कर्वचं इक्वेशन काय, y स्क्वेअर इक्वल टू ax क्यूब, एक मिनिट बघू दे, ax क्यूब प्लस b आहे. सो ह्याचं इक्वेशन दिलंय तुम्हाला, दॅट इज हे इक्वेशन दिलंय, ह्या कर्वचं इक्वेशन. ठीक आहे, सो एक लाईन काय होती, टच होती. सो दिस लाईन, त्या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 4x मायनस 5. ठीक आहे, काढायचं काय तुम्हाला, ऍट पॉइंट 2,3. ऍट विच पॉइंट, ऍट 2,3. सो काढायचं काय मला, सो फाइंड a अँड b. खूप इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा, हे जे काय तुम्हाला इक्वेशन दिलंय, दिस इज द इक्वेशन ऑफ द कर्व. ह्या कर्वचं इक्वेशन आहे y स्क्वेअर इक्वल टू ax क्यूब प्लस b. सो डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथं पहिलं पॉवर खाली येणार, 2y पॉवर मधून एक लेस, सो y येणार फक्त. सो y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू a तसाच. सो x क्यूब आहे, सो पॉवर खाली घ्या आणि पॉवर मधून एक लेस करा, त्याचं डिफरन्शिएट तसं येतं. ठीक आहे, सो डिफरन्शिएट पहिलं 3 खाली घ्या, घेतला खाली, x तसाच, सो पॉवर मधून एक लेस करा. ओके, सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येणार, 1 येतो. सो म्हणून आपण ते डेरिव्हेटिव्ह काढत नाही x चा. ठीक आहे, सो प्लस b चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. सो 2y मल्टिप्लाय तिकडे केला डिवाइड इक्वल टू 3ax स्क्वेअर अपॉन 2y. सो ऍट विच पॉइंट, ऍट 2,3. सो ऍट dy बाय dx इक्वल टू ax स्क्वेअर, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आहे, 2. ओके, x च्या जागी 2 ठेवला, सो 2 चा स्क्वेअर अपॉन 2y. y ची व्हॅल्यू किती आहे, 3. सो इथे मिळणार 3. सो व्हॅल्यू काय येणार, dy बाय dx इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 येणार. सो 4 इंटू 3 दॅट इज 12. 12a येणार अपॉन 3 2 जा 6. ठीक आहे, सो अजून होतंय डिवाइड, dy बाय dx इक्वल टू 6 1 जा 6 2 जा, सो दॅट इज 2a येणार. ठीक आहे, सो दिस इज इक्वेशन नंबर 1. सो dy बाय dx म्हणजेच काय, दिस इज अ स्लोप, स्लोप ऑफ दिस लाईन. सो हे जे काय स्लोप काढलेला आहे, ते स्लोप मी ह्या लाईनीचा काढलेला. सो काय ना मग, सो स्लोप म्हणजेच m ची व्हॅल्यू किती आहे, 2a आहे. ओके, सो इक्वेशन त्याला देतो मी वाटलं असतं. सो आता मी ह्या लाईनीवरून मी अजून एक स्लोप काढू शकतो. आता हे अननोन स्लोप आहे, आता मला नोन स्लोप काढायचं. नोन म्हणजे काय, म्हणजे जेणेकरून कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सो द इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, सो y इक्वल टू 4x मायनस 5. ह्याला रिअरेंज करा. सो 4x इकडे आणा, सो मायनस 4x. ओके ना, सो असं पण करू शकता, मायनस 4x इकडे करा किंवा y तिकडे न्या. सो दॅट्स अप टू यू. सो मायनस 4x प्लस y मायनस 5 इकडे आणा त्याला, प्लस 5 इक्वल टू 0. सो आता काय ना, सो स्लोप ऑफ लाईन, सो स्लोप ऑफ लाईन कसं आहे ना, सो दॅट इज, ह्याला मी सपोज मी असं देऊ का, m1 करू का, स्लोप ऑफ लाईनला मी m1 देतो. ठीक आहे, मायनस a बाय b. सो दॅट इज मायनस a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यूच मायनस 4 आहे. बघा a आणि इथं b ची व्हॅल्यू 1 आहे, हे लक्षात राहू दे. सो x चा कोइफिशियंट म्हणजे a. सो a ची व्हॅल्यू मायनस 4 आहे, सो मायनस 4 अपॉन b ची व्हॅल्यू, y चा कोइफिशियंट 1 आहे, सो 4 येणार. ठीक आहे, सो दॅट इज m1. इक्वेशन नंबर 2. सो इक्वेट करा. सो इक्वेशन 1 and equation 2, equate them. So that is m equal to m1, m equal to m1. बघा ना, हे पण स्लोपच आहे. सो हे पण ह्या लाईनीचा स्लोप आहे आणि हे पण ह्या लाईनीचा स्लोप आहे. फक्त डिफरंट काय आहे, फक्त एक नोन आहे आणि एक अननोन आहे. सो म्हणून ओके. सो आता कसं करणार,
चला रफ करतो, पहिले स्क्रीनशॉट काढा फास्ट. चला काढला. सो आता बघा, लक्षात ठेवा फक्त व्हॅल्यू. सो m ची व्हॅल्यू किती आहे 2a. ओके 2a इक्वल टू m1 किती आहे 4. सो a किती येणार मग 4/2, दॅट इज a इक्वल टू 2. सो आता ही व्हॅल्यू करच्या इक्वेशन मध्ये पुट करा. पुट इन कर इन इक्वेशन ऑफ कर. ठीक आहे. सो इक्वेशन ऑफ कर मध्ये व्हॅल्यू पुट करा. सो काय येणार मग, इक्वेशन ऑफ कर काय होतं रे, मला बघावं लागेल पण एकदा. सो y स्क्वेअर इक्वल टू काय आहे ax क्यूब प्लस b आहे. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू कसं काढणार आता y ची व्हॅल्यू. सो y ची व्हॅल्यू किती आहे 3. सो 3 चा स्क्वेअर बघा, 3 चा स्क्वेअर इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे, a आहे 2 आणि x ची व्हॅल्यू किती आहे 2. सो 2 चा क्यूब किती, क्यूब हा प्लस b तसाच. सो 3 चा स्क्वेअर 9 इक्वल टू 2 तसाच, हे 2 चा क्यूब 8 येणार प्लस b. सो 8 2 जा किती 16. सो 9 मायनस 16. सो दॅट इज 9 मायनस 16 इक्वल टू b. सो b ची व्हॅल्यू किती आली सांगा बघू, -7 येणार. सो दॅट इज -7. सो द व्हॅल्यू ऑफ a अँड b इज किती आले 2, -7. ठीक आहे. दॅट्स ऑल. ओके चला करा, आलं का व्हॅल्यू इथं 2, -7. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा रेग्युलर व्हिडिओ म्हणजे रेग्युलर व्हिडिओ जो आहे तो 7 वाजता चालू होईल. ठीक आहे. पण आज जरासा लेट झालेला आहे व्हिडिओला, कारण आज संडे होता म्हणून आज जरासा ऍक्च्युली व्हिडिओ म्हणजे काढणारच नव्हतो मी, पण तरी मी शूट केलेला आहे कारण रेग्युलर व्हिडिओ पाहिजे ना. ठीक आहे. तरच विद्यार्थी त्यांना टायमिंग समजेल आपला किती वाजता चालू होतं. ठीक आहे. बघा आज मी एवढं स्टॉप करतो कारण क्वेश्चन 7 पासून ऍक्सलरेशन काढावं लागेल, पार्टिकलचं व्हेलॉसिटी काढावं लागेल. सो डिफरंट सम आहे. ठीक आहे. मग मी तर जरा नाही का नेक्स्ट व्हिडिओ पासून डिफरंट शिकवतो. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय. आणि अभ्यास पण दाखव जरासा, आणि अभ्यास पण करत नाही तुम्ही काय नाही, मग कसं होणार तुमचं. अभ्यास तुम्ही दाखवा मला प्रायव्हेट, काही जणच दाखवतात मला 12th स्टँडर्डचं, बाकीचे कोण नाही दाखवत जास्त. ठीक आहे. चला.